आता धावा गोळा करण्यासाठी दांडला जाणाऱ्या छोट्या चणीचा असा खेळाडू बॅटिंगसाठी करण मोरेला आपण पाहत आहोत. बिलाल शेखच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आल्या. हे बॅटल जे आहे ना ते रंजकता भरं राहील. एक रफ्तारचा राजा, ज्या मातीने सर्वाधिक जास्त वेगवान गोलंदाज दिले ते चीता कॅम्प, आणि या चीता कॅम्प मधून येणारा एक वेगवान गोलंदाजी मार्कमध्ये बिलाल शेख लाला गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक पहिला मॅच दुसरी पाहायला मिळते. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा सामना जिथे मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 हे 5वं पर्व. करण मोरे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्रायकर एंडला राकेश प्रभू. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल इथून डिलिव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला बॉल इथून मात्र वेगाने टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल शरीरावरती ब्रश झालाय का पाहण्याजोगे, परंतु सिंगल मिळाली. दुहेरीसाठी प्रयत्न करण्यात आलेले पाहायला मिळाले होते. सिंगलवरती समाधानी आहेत. पंचांचा इशारा येतो. इथून लेग बाय झालेली पाहायला मिळते. फलकावरती एकेरीने सुरुवात झालेली आपण पाहत आहोत. करण मोरे अपूचा खेळ नेहमीच क्लासिकल अंदाजामधले त्याचे तंत्र शुद्ध असे स्ट्रोक नेहमीच पाहायला मिळालेत. साजूक तुपातली फटकेबाजी नेहमी तो साकारतो. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याला खेळत असताना गेले अनेक वर्ष पाहायला मिळालंय. परंतु ताकदीच्या जोरावरती लांब लचक मोठे मोठे फटके खेळण्यासाठी भरभक्कम देहबोली असणारा राकेश प्रभू पोलार्ड स्ट्रायकर इनलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. बिलाल शेख पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू आतमध्ये येणारा मुभा दिलेले नाहीये. बॅटरला फॉलो केलाय. चांगला चेंडू इथून पाहायला मिळाला. बिलाल कोण बदलतोय, दृष्टिकोन चांगले ठेवलेत. फलंदाजाला मुभा द्यायची नाहीये. बॅटरला फॉलो केलंय. बॉडी लाईन गोलंदाजी ऍक्शन रिप्ले पहा. बॉल उसळी घेणारा, बॅटरला मुभा दिली नाही. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू आणि थेट जो मात्र शरीरावरती आढळत असताना पाहायला मिळतोय. अचूकतेने गोलंदाजी करतो. अगदी एक वेळेला आपण पाहतो की कॉम्प्रोमाइज तो टप्प्याशी करतो, वेगाशी नसतं. अनेक वेळेला भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा बिलाल गोलंदाजी मार्क वरती आहे. पुढचा चेंडू यावेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी काठीच काढली आहे मधली. फलंदाज क्रमांक पहिला राकेश प्रभू आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना मला मिळेल. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मावळाचं वैभव रवी गुले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. याही छोट्या चणीचे आता 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. रवी गुलेचा खेळही त्याच दर्जाचा पाहायला मिळाला. सातत्याने तो एक स्ट्रोक मेकर आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. नेहमी आघाडीच्या भूमिकेला त्याने न्याय दिला. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती एक बनलेली आहे. पहिला धक्का लागला. परफेक्ट यॉर्कर, सटीक लेंथ लाईन वरती गोलंदाजी आणि बिलाल शेखला मिळालेली सफलता. धक्का त्याने दिलेला पाहायला मिळालाय. 3ऱ्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली. धावफलकावरती केवळ एक बनली आहे. धावफलकावरती 1ला 1 आहे. रवी गुले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. खडे खेळण्याचा प्रयत्न बॅटरच्या रीच मध्ये दिला नव्हता बॉल. अगदी आपण पाहिलं तर स्वतःला स्ट्रेच केलं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, रीच आउट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. पहिले 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती 1 पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्कमध्ये बिलाल शेख. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. धावा आलेल्या आहेत त्या 2. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 3 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगल्या दर्जाचा संघ एका बाजूला
आपण स्वर्गीय प्रशांत इलेव्हन रायगड टीमला देखील पाहत आहोत. उमर खान या टीम मध्ये खेळतोय. दीपू माळी आहे. अभिषेक आंगणे पाहायला मिळतो. आकाश आहे. मुजलमिन खान आहे. जयेश पोखरेला आपण पाहतोय. वेसा बॉल वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेईल. पहिल्या षटकामध्ये केवळ गोलंदाजाची तुती बोलती असंच म्हणावं लागेल. लगाताचे डॉट बॉल पाहायला मिळाले. विकेट इथून प्राप्त केलेले पाहायला मिळाले बिलाल शेखने. धावफलकावरती बनलेल्या त्या केवळ 3. बॅटर आउट झालाय तो 1. बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर ताई पॅकर्स पालघर टीमची अवैध धावफलकावरती धावा आहेत त्या 3ला 1. वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. कुंभापुरीतील आणखीन एक वेगवान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण रिषभ जैनला पाहत आहोत. रिषभ जैनची गोलंदाजी महत्वाची राहू शकते, कारण बिलालने जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे, इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा गोलंदाज बिलाल पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल वाईट यॉर्कर इथून पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. सिंगलचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. डिगआउट करण्याचा प्रयत्न जणू काही चॉप केला होता. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना दुसऱ्या षटक प्रगती पदावरती आहे. 7 बॉलमध्ये केवळ 3 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठी बॅटिंग लाईनअप या संघाकडे धावा बनतील. प्रयत्न करायला हवेत. मोठ्या फटके खेळण्याची जोखीम तुम्हाला पत्करायला हवी. रिक्स घेतली की आपण अनेक वेळेला म्हणतो तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना तोच मोठा होतो. रिक्स तर घ्यावीच लागेल. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. कारण मोरे ज्या रीतीने त्याने अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत असताना आपण त्याच्या अनुभवाची शुधोरी त्याच्या पाठीशी या लेदर बॉलमध्ये अनेक वर्ष त्याने सातत्याने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. त्यामुळे की काय त्याचा आज हा खेळ इम्पॅक्ट टाकणारा राहील का? रिषभ जैनचा हा बॉल लगातारचा दुसरा. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू सातत्याने येत आहेत. रिषभ जैनने एक कॉरिडॉर मेंटेन केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर एक कॉरिडॉर तो मेंटेन करतोय. सातत्याने एकाच ठिकाणी तो गोलंदाजी करतोय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना रिषभ जैनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. लगातारचे 2 डॉट बॉल अप्पूच्या अगेन्स्ट. बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीचा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. वेगावरती भर दिलेला नाहीये. टप्प्यावरती लक्ष केंद्रित केलंय आणि अचूकतेने गोलंदाजी करत असताना बॉल बाहेर काढण्याची क्षमता रिषभ जैनकडे चांगली आहे. ते त्याने दाखवून दिलंय. संघाकडे सांगतात त्याने चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नाही आहे. ही अपॉर्च्युनिटी मिस करणं नाही. करण मोरे त्याच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. नो बॉल. वेस्ट साईड जास्तीची पाहायला मिळाली आणि त्याच कारणासह हा नो बॉल येत असताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. करण मोरेच्या बॅटमधून षटकार येतोय. DRS घेतला आणि तो सक्सेसफुल. फ्रीचा चेंडू उजव्या यष्टीच्या फासा दुरून जाणारा दिशाहीन आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळाली. हा दबाव आहे. मागील बॉलवरती जसा मोठा स्ट्रोक आलाय आणि तदनंतर इथून मात्र रिषभ जैन वरती प्रेशर क्रिएट झालंय. ज्या गोलंदाजाने पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती त्याने अगदी
चौथा बॉल हाताळण्यासाठी सातत्याने धावा खर्च करतोय. प्रीहिटची अपॉर्च्युनिटी आणखीन एक आहे. चालून आलेली जिथे संधी आणि त्याचं केलंय सोनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॅटिंगचा क्लास, बॅटिंग झक्कास, षटकार. क्लास. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. फटका मारल्यानंतर शेवटपर्यंत पाहत राहिला. बॅटचं फॉलो थ्रू पाहत आज बनत होतं. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 17. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळत आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न रवी घुले. अडचणी त्याच्या वाढल्या. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून होईल. DRS निर्णय काय येतो ही पाहणं गरजेचं आहे. रवी घुले काही अंशी अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. काही पॅकर्स पालघर टीमला आपण पाहतोय. अमरदादा परुळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच वेळेला स्वर्गीय प्रशांत 11 रायगड टीमला जिथे आपण पाहत आहोत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय पहिल्या षटकामध्ये यथायोग्य पाहायला मिळाला होता. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. सेफ आहे बॅटर. आपण हाईट देखील पाहिली जाणार आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्या रीतीने स्वतःला स्ट्रेच केलं रवी घुलेने आणि अगदी सेफ झालाय. त्यामुळे रन तर इथून किंवा एक सिंगल मिळत असताना पाहायला मिळाली जरूर, परंतु हाईट इथून पाहिली जाईल. निर्णय अजूनही तो प्रलंबित आहे. या गोष्टीची शहानिशा करण्यात येते, कारण 2 डिसिजन एकाच वेळेला रेफर करण्यात आले होते. तर अंपायरकडे त्याची शहानिशा इथे होत असताना आपण पाहत आहोत. महेशजी लोखंडे सर स्वतः एक चांगली भूमिका अदा करतात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. जिथे मात्र पहिला मोठा धक्का राकेश प्रभूच्या रूपामध्ये लागला होता. मोठे फटके खेळण्याचे इंटेन्शन त्याने दाखवले आणि त्यामध्ये फेअर डिलिव्हरी. फलकावरती 18. यावेळेला लोअर फुल टोच होता. रवी घुले चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांब लाचक फटका, षटकार. मध्ये 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 21 तब्बल बनलेले आहेत. त्या 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा धावफलकावरती बनत असताना पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा तितक्याशा पाहायला मिळाल्या नाही. दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट, जणू काय सेल लागला होता. रोहित यादवला आणलाय गोलंदाजी मार्कवरती. मुंबापुरीचा फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हदभर वळण घेणारे त्याचे चेंडू अल्पावधीमध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि नरे पार्कच्या क्रीडा नगरीवरती त्याला मिळालेली भरघोस पारितोषिक सातत्याने पाहायला मिळालेली आहेत. किंबहुना त्याचं प्रदर्शन चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं. आणि म्हणून की काय, संतोषजी बंड साहेब नेहमी म्हणतात की हा खेळाडू त्यांचा नेहमी आवडीचा राहिला. चांगली गोलंदाजी पावसामध्ये नेहमीच तो करतो. छोट्या चणीचा उद्योन्मुख खेळाडू आहे. अगदी 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हा खेळाडू सुपर हिट बनत असताना मला मिळालाय. करण मोरे ऑन स्ट्राईक. 24 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद. फिरकीचा जादूगार स्लिप तैनात. पहिला बॉल बाहेर निघणारा जो दिशाहीने गोलंदाजी मार्क वरती आलाय. रोहित यादव पहिला बॉल वळवलाय आणि तोही जास्तीचा बाहेर निघणारा बॉल मिळालाय. कसरत करावी लागली. तारेवरची कसरत इथे करत असताना यशांच्या पाठीमागे दिपेश माळीला आपण पाहिलं. दीपू यावेळेचा बॉल पुढे टाकला होता. लेंथ मध्ये परिवर्तन केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव इथून येत असताना
एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती 26 बनलेल्या बला मिळतात. 26 धावा धावफलकावरती बनलेल्या 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल देखील महत्वाचं राहू शकतं. रोहित गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर हिंडला यावेळेला रवी गुले. यावेळेला फ्लाईट दिली, पुढ्यात टाकला, पुढ्यातला बॉल आणि लांब लचक पाठवला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग. रवी गुलेच्या बॅटमधून षटकार. निशा होईल खरं तर फ्रंट फूट पाहिला जाणाऱ्या गोलंदाज बॅटिंग टीमने गोलंदाजाच्या फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दुसरा टाकण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले पहा. मनगडाचा वापर केला होता रोहित यादवने. बॉल वळवण्याचा प्रयत्न तो पुढे करून बसला आणि लांब लचक षटकार येतोय. 32 बनलेले आहेत. 32 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 32ला 1 षटकार येत असताना रवी गुलेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या 2 मध्ये 8 आलेले आहेत. या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न निश्चित रवी गुले करेल. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. 5 बॉल 14 नॉट आउट आहे. 8 बॉल 14 करण मोरे बॅटिंग करतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये या गोष्टी डोकेदुखी राहतात गोलंदाजांसाठी आणि इथे विचार करायला भाग पडलाय. आई बॉल त्या डाटणीचा. इथून मात्र तो सुवर्ण मध्ये सापडला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. पहा स्क्रीनवरती. बॉलला वळवला, फ्लाईट दिली. हा रॉंग वन होता. पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि अगदी वळण घेणारा चांगला चेंडू इथून पाहायला मिळालाय. दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी. हा देखील बॉल उसळी घेतोय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन देखील कंप्लीट होत असताना रवी गुले चपळतेचा चित आहे. वेगाने धावतोय. सातत्याने रन्स गोळा करण्यासाठी त्याची धावपळ, पळापळ आणि धावाही वेगाने गोळा करत असताना त्याला आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती बनल्यात. धावा वेगाने घेतल्या. झटपट पटापट. दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती 34 आहे. 34ला 1 आहे. रोहित यादव ज्या विकेटच्या शोधासाठी तो जाणला जातो ती विकेट त्याला अद्याप मिळालेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा रॉंग वन सातत्याने हाताळले आहेत. बॉल बाहेर काढण्याची क्षमताही आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवतो. ही कसबाई या खेळाडूकडे आणि म्हणून की काय लगाताचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना मला मिळाले. शिवचा चेंडू या षटकातील. यावेळेस बॉल बॅकफुटला आलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आला. अभिषेक आंगणे त्याच्या मस्तकावरती दिली आहे चेंडूने दस्तक. रन्स मिळतील 6. हा षटकार. धावा 40 बनलेले आहेत. 9 चेंडू 22. रवी गुले बॅटिंग करतोय. तर 8 चेंडू 14 धावा करण मोरेच्याही बॅटमधून रन्स आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा केवळ 3 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 21. तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्यात. हा ग्राफ जो आहे ना तो सातत्याने उंच बनत चाललाय. बिलालला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत आहे. भरधाव वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये त्याने विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. इथेही संयमाचा बाण फुटू द्यावा लागणार नाही कारण संयम ठेवावा लागेल.
ज्या रीतीने गोलंदाजी बिलाल करतोय, कारण सातत्याने आपण पाहिलं त्याच्या अगेन्स्ट फटकेबाजी करण्यासाठी एक निश्चय तुम्हाला करावा लागेल, एक दृढ निश्चय असायला हवा. बिलालचा पहिला बॉल एक्सा कव्हरला, क्लासिकल अंदाजामध्ये, एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, षटकार. मोरेने 2 षटकार ठोकलेत आणि तेही क्लासिकल अंदाजामध्ये, प्युअर क्लास. हा तिसरा लगातारचा लांबलचक स्ट्रोक येत असताना करण मोरेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तीन षटकार पाहायला मिळाले, तेही लांबलचक स्ट्रोक खेळलेत. रिप्ले पहा, फोटोजेनिक स्ट्रोक, तू खीच मेरी फोटो. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. तब्बल 52 धावा धावफलकावरती बनल्यात. 52 ऑन दी बोर्ड आहेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. लगातार असे 2 मारले आहेत. अद्याप 3 त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. पुढच्याच बॉलवरती इथे घडते तरी काय, संधी होती. सुधीरजी तरकारी साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. वास्तव वडापावचे सर्वे सर्वा आणि अगदी त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. वास्तव कंपनी या खारमधला सर्वाधिक जुना वास्तव कंपनी आणि त्याचे सर्वे सर्वा ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती 52 बनलेले आहेत. 52 ऑन दी बोर्ड आहेत. 52 धावा धावफलकावरती म्हणत असताना आपण पाहत आहोत. यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेट तैनात करण्यात आला. क्षेत्ररक्षक पोहोचेल, सिंगल येते आहे. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. विचार करायला भाग पडलं उमर खानला, विचार करायला मुझम्मिल खानला भाग पडला, दीपू माळीला, ज्या रीतीने पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. आपण पाहिले ना, पहिला विकेट जो शून्यावरती गमावला होता, एकही धाव नसताना पहिला फलंदाज बाद झाला आणि तिथून 53 धावांची ही जी भागीदारी रचली गेली आहे ना, ती अनबीटन आहे. विकेटची कोणती संधी दिली नाही. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघतोय. काटा बदललाय. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. अपवाद वगळता अभिषेक आंगण्याच्या हाताला लागून जो बॉल सीमारेषा ओलांडत असताना मला मिळाला, तो एक अपवाद होता. अन्यथा आपण पाहिलं की दोन्ही फलंदाजांनी अशी फटकेबाजी केली आहे अद्यापची. मागील 4 षटकांमध्ये सातत्याने धावांचा रतीप रचलाय. 53 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू याही वेळेला लोड फुलटोच होता. फुलटोल वसूल केलाय. गोलंदाजाने यॉर्कर केलाय मिस. फलंदाजाने चेंडूला केलाय डिसमिस. षटकार. तब्बल 19 आल्यात. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करणारा गोलंदाज या षटकामध्ये 19 धावा खर्च करून गेला. तब्बल धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. 59 धावा धावफलकावरती आहेत. आता हाणामारी मंडळाचा अध्यक्ष कोण, हा प्रश्न पडला ना, तर यामधला कोणाला अध्यक्षपद द्यावं हा प्रश्नचिन्ह उद्भवला. 11 बॉल 28 रवी गुले बॅटिंग करतोय. 12 बॉल 27 करण मोरेच्या बॅटमधून रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. एका बाजूला पुण्याच्या मावळातला खेळाडू पाहायला मिळतोय, तर एका बाजूला तुम्ही पाहताय पालघरच्या नवलीचा असणारा एक दर्जेदार खेळाडू पवनसुत नवली. या संघाकडून सातत्याने ग्रामीणचे क्रिकेट खेळतो. अप्पूचं क्रिकेट याही आधी आवर्जून आपण पाहिलंय. मुंबापुरीतील
मुंबई रणजी प्लेयर्स सोबतही त्याचं क्रिकेट पाहायला मिळालंय. मग रोहित शर्मा पासून ते अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं जसप्रीत बुमराह पर्यंत एक मोठी यादी राहिली आहे. आदित्य तरेसारखा खेळाडू अगदी त्याच्या साथीला खेळत असताना पाहायला मिळालाय आणि प्युअर क्लास बॅटिंगचा आज पाहायला मिळालाय करण मोरेचा. 12 बॉल 27 तो नॉट आउट बॅटिंग करतो. गोलंदाजी मार्क मध्ये रोहित यादव आलाय. रोहित यादवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना रन सातत्याने येत आहेत. विकेट मिळवावं लागतील. उलटा टाकण्याचा प्रयत्न इथूनही पाहायला मिळाला होता. बॅटची आउटसाइड एज इथून घेत असताना पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. दुसरी आली आहे. तिहेरीचा प्रयत्न होईल का? एक गोष्ट सर्वाधिक महत्वाची पाहायला मिळाली ना लाला आणि तोही बाउंड्री लाईन वरती. आज बिलालला आपण बाउंड्री लाईन वरती पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला तो तैनात आहे. अनेक वेळेला शॉर्ट फाईनले किंवा शॉर्ट थर्ड मॅन 38 मध्ये उभा राहणारा बिलाल आज बाउंड्री लाईन वरती आहे. एक्सेस लाईक 61 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू रोहित. याही वेळेला पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला फील्ड केलाय. धाव द्यायची नाहीये. मागील षटकामध्ये रन्स आलेले आहेत. त्यामुळे रोहित या षटकामध्ये चांगली गोलंदाजीकडे कल त्याचा निश्चित राहील. विकेट टेकर आहे. विकेटच्या शोधात आहे. अद्याप तो रकाना भरता आलेला नाही. हा लोड फुलटत होता. ऑन साइडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षकाला केलं बीट. रन्स मिळतील 4. हा चौकार. अद्यापच्या 6 आलेल्या धावफलकावरती 65 बंड आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती. इथून पुढे 9 चेंडूचा खेळ अद्याप बाकी. यावेळेस बॉल लिडिंग एज. क्षेत्ररक्षक नाही आहे. निर्जन सही चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न झाला. दुसरी धाव निश्चित कंप्लीट होत आहे. 2 आलेल्या आहेत. तिहेरीचा प्रयत्न देखील होतोय. तिसरी कंप्लीट होईल. 3 धावा आल्यात. चौथीचा प्रयत्न होईल का? तर नाही. केवळ 3 बत्ती समाधानी आहेत. गेट 2 बाय 1 फ्रीची जणू काय ऑफर लागली होती खारदांडा कोळीवाडामध्ये. धावा मिळाल्यात. ते एकंदरीत 3 संघाची धावसंख्या तब्बल 68 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अद्याप आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. या इनिंग मधला या सत्रातला धावा खोऱ्याने आलेल्या पाहायला मिळाल्यात. पार्टनरशिप सर्वाधिक मोठी झाली आहे 68 ची. यावेळेचा बॉल नो लुक खेळण्याचा प्रयत्न. ऋषभ जैन फारसे दूर राहतील. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन कंप्लीट केली. अँटिसिपेट करत होते. बॅकफुटला होते. रवी घुले ठाऊक होतं हा बॉल त्या डाटणीचा येईल. रॉंग वनच पाहायला मिळणार आहे. लेफ्ट बॅटर्ससाठी लेग ब्रेक पाहायला मिळेल आणि त्याच कारणास्तव बॅकफुटला येत असताना एका हाताने खेळलेला हा फटका. मावळातला ऋषभ पंत बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्या दर्जाचे स्ट्रोकी त्याचे पाहायला मिळतात. काही वेळेला एका हाताने आपण त्याच्या बॅटमधून फटके पाहिलेले आहेत. यावेळेचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद. हा फुल लेन मध्ये टाकला होता. हा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. एखादी लेटचं पॅकेट घ्यावं. ते फोडावं. संपण्याच्या आधी हे षटक देखील संपलंय. खर्चिक राहिलं. धावफलकावरती तब्बल या षटकामध्ये 11 आल्यात. धावफलकावरती बनलेल्या त्या 70 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. टाइम पॅकर्स पालघर. अमन मनियार येतोय गोलंदाजी मार्क वरती येत असताना मला मिळतो आहे. अमन मनियार
पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळाला डॉट बॉल. फलकावरती 70 बनलेले आहेत. 70 ऑन दी बोर्ड. यावेळेला बॅकफुटला आल्यात ऑन साइडला गॅपमध्ये फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये वजनही होतं आणि धावाही मिळतील अर्धा डझन. षटकार. स्ट्रोक आडव्या बॅटने केला. बॅकफुटला आलंय. चांगली फटकेबाजी. एका बाजूला 18 बॉल 42 वरती करण मोरे नॉट आउट बॅटिंग करतायत. यावेळेचा चेंडू ऑन जिथे मात्र ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये इथूनही कन्वर्ट होईल. 2 कंप्लीट झाल्यात. 44 धावा जिथे नॉट आउट करण मोरेच्या बॅटमधून. धाव फलकावरती तब्बल बनलेले आहेत. एकंदरीत 78 19 चेंडू 44 वरती करण मोरे बॅटिंग करतोय. अर्धशतकाची अपॉइंटमेंट त्याने घेतली आहे का? डाऊनलोडिंगला आहे का त्याचं अर्धशतकी पाहणं इथे औचित्याचं राहील. स्वर्गीय संतोष अडसू चषक 2026 इथे फटका एक्सा कबरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फर्स्ट हाफ सेंचुरी या 5व्या सीझनची करण मोरेच्या बॅटमधून हाफ सेंचुरी कंप्लीट. पन्नास धावा ज्या बॅटर जिथे मात्र आपण करण मोरेच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत. 84 धावा धाव फलकावरती बनत असताना आपण पाहतोय 84 ऑन दी बोर्ड. हाय होल्टेज ड्रामा. एक मोठी धाव संख्या इथे धाव फलकावरती बनते आहे. अद्याप आपण पाहिलं 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धावा सातत्याने बनतायत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा अमन. 84 धावा धाव फलकावरती बनतायत. इथे एक फलंदाज बाद झालेला आहे. रवीला आपण पाहतो 13 बॉल 30 स्लीपिंग पार्टनरची भूमिका त्याने अदा केलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेला वेगाचा बॉल. वेगाचा प्रत्युत्तर वेगाने दिलाय. फटका ऑन साइडला रिले स्वरूपामध्ये झेल टिपला गेला आणि बॅटर इथे करण मोरे आउट होतोय. बाद होण्याआधी 50 धावांची खेळी करण मोरेने साकारली आहे. फलंदाजी आवडली असेल तर करण मोरेसाठी एकदा जोरदार टाळावाला काही हरकत नाहीये. 21 बॉल मध्ये 50 धावा. प्रशांत घरत येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत घरतला आपण पाहतो थोडा उशिराने तो आलाय. परंतु शेवटचा एक बॉल जो शेष राहिलाय त्यावरती फटका किती विशेष येतोय. प्रशांत घरतच्या बॅटमधून हे पाहणं बंधनकारक राहील. शेवटचा एकच बॉल त्याला खेळायला मिळाला होता. डेटला हिट करणारा होता. बाउन्सर बॉल मिळतोय ज्यावरती एक सिंगल येईल. सिंगल येत असताना बॉल मिळतोय. 85 धावा धाव फलकावरती आहेत. 86 धाव संख्येचं एक विशाल का एक मोठं लक्ष उभं झालेलं आपण पाहत आहोत. पूर्वार्धाचा खेळ संपला. टॉस जिंकला होता जिथे मात्र स्वर्गीय प्रशांत इलेबंद रायगड टीमने आणि जिथे निर्णय घेतला होता तो क्षेत्ररक्षणाचा. राकेश प्रभू बॅटिंगसाठी मैदानावरती आघाडीला आले होते. 2 बॉल 0. करण मोरेला आपण पाहिलं 21 बॉल मध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. रवी गुले 13 बॉल मध्ये 30 धावा. प्रशांतला आपण पाहिलं 1 बॉल 1. 14.17चा करंट रन रेट. 4 एक्स्ट्रा आल्या. 6 षटकांचा खेळ संपला. 85 ला 2 आहेत. या आपण बॉलिंग एनालिसिस पाहतोय जिथे मात्र बॉलिंग समरी आपण पाहूयात. ज्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली पूर्वार्धामध्ये गोलंदाजाने जी काही कामगिरी केलेली पाहायला मिळाली. बिलाल शेख 2 षटक 21 धावा 1 विकेट. 10.50चा इकॉनॉमी त्याचा पाहायला मिळाला. रिषभ जैनने 1 षटक हाताला 21 धावा 21चा इकॉनॉमी त्याचा पाहायला मिळाला. रोहित यादवने 2 षटक हाताले 27 धावा. विकेट मिळाली नाही. बिलालच्या नावावरती केवळ 1 विकेट पाहायला मिळाली. अमनला आपण पाहिलं अमन मनियारने 1 षटक टाकलं 15 धावा 1 विकेट. फॉलो बाय विकेट पाहिलं तर 1 ला पहिला आणि 84 ला दुसरा. लक्ष आहे ते तब्बल आपण पाहतोय 86 धावसंख्येचं उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आवाजामध्ये बदल करूयात.
या मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या पण ऐकूयात प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 36 बॉलमध्ये 86 रन. संयमी सुरुवात आणि आक्रमकता, जबरदस्त फटके पाहायला मिळाले. करण मोरेच्या बॅटमधून शानदार अर्धशतक. पहिलं वहिलं अर्धशतक या स्पर्धेचं स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 या पहिल्याच दिवसामध्ये पहिला मान मिळवला. करण मोरेच्या बॅटमधून जे फटके आले ते खरोखरच अप्रतिम. क्लासिकल करण मोरे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मग मान्सून सिरीजमध्ये मानकोलीचं मैदान ज्याने गाजवलं, त्यानंतर आपण पाहिलं मान्सून ब्लास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुणगाव भिवंडीमध्ये आपण पाहिलं तर करण मोरेच्या बॅटमधून जबरदस्त अप्रतिम खेळी धनंजय भिंताडे आणि करण मोरेची ती भागीदारी आठवा. मग कणकवली टीमला मात्र त्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतला होता. आणि काय बॅटिंग केली. यंदाचा हंगाम चांगला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कन्सिस्टन्सी आहे आणि ती कन्सिस्टन्सी पाहायला मिळाली. मग रवीने सुद्धा त्याला खूप चांगली साथ दिली. सध्या आपण पाहतायत 86 रनचं टार्गेट सेट केले गेले. तो संघ एका साईडला स्वर्गीय प्रशांत 11 रायगड आणि एका साईडला ताई पॅकर्स पालघर अमरदादा परोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी संतोष बंड सरांना आपण पाहतायत. गेली कित्येक वर्ष या व्यक्तिमत्वाने सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. चांगले खेळाडू मात्र सातत्याने त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटला सुद्धा आपण पाहिलं. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना 86 रनचं टार्गेट सेट केले गेले. अतिशय हे 5वं पर्व या स्पर्धेचं, लगातार निरंतरतेचं हे पर्व पाहायला मिळतं. खारदांडा कोळीवाडा मैदान या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. ते हिरवळ असं मैदान, हिरवळ असं गवत आणि त्यावर क्रिकेटचा आस्वाद सध्या SD ट्रॉफी 5-6-7 ऑगस्ट या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सीझन 6 सुलतान खान अँड दिनू कांबळे प्रेझेंट ती स्पर्धा येते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव भिवंडीच्या मैदानात 50,000 रुपये पहिला प्राइज असेल आणि सेकंड प्राइज रनरअपसाठी 25,000 रुपये. 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर ही स्पर्धा पाहायला मिळेल. 8 टीम ग्रामीण रॉयल वॉरियर्स प्रेझेंट मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी जी पुढे येत असताना मोरवा ग्राउंड भाईंदरच्या मैदानात पाहायला मिळेल आणि त्याचे जर आपण पाहिला आयोजक आहेत वसीम कन्नड आणि अशरफ खान. 15 आणि 16 ऑगस्टला पहिलं प्राइज 2 लाख आणि सेकंड प्राइज 1 लाख पाहायला मिळेल. ही सुद्धा स्पर्धा 70-70 लाईव्हला आपण पाहू शकणार आहोत. त्यानंतर राकेश प्रतिष्ठान गोटिवली अँड MS11 गोटिवली आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान SN ट्रॉफी येते 6 आणि 7 ऑगस्ट 2026 आणि डे नाईट पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा येते 2 लाखाची आहे आणि 8 संघ ओपन 8 संघ ग्रामीण 2 गाव 1 टीम. न्यू स्टार पटांगण इर्ती गोटिवली गाव नवी मुंबई. त्यानंतर भाईंदर बॉईज क्रिकेट क्लब अँड JJ स्पोर्ट्स मान्सून धमाका 2026 19 जुलै 20 जुलैला ती स्पर्धा पुढे येताना 1 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल. एक गाव एक संघ 8 टीम आणि ऑल इंडिया ओपन 8 टीम पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा नाझरेत ग्राउंड भाईंदर वेस्टला पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. 86 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत दोन फलंदाज. एका साईडला आपण पाहतायत उमर खानला तर एका साईडला मुजम्मिल. दोन फलंदाज तंत्रशुद्ध फटक्यांचे राजा आहेत. प्रज्योत अंबेरे वरोर एक्सप्रेस डहाणू विभागातून पालघर जिल्ह्याचा अभिमान सध्या आपण पाहतायत प्रज्योत अंबेरेला.
प्रज्योतचा पहिलाच बॉल ह्या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी थोडेसे मात्र फंबल झाले होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. सुरुवात थोडीशी अडखळ झाली होती प्रतिस्पर्धी संघाची ताई पॅकर्स पालघर या टीमची, परंतु त्यानंतर करण मोरेने स्वतःला संघाला डावाला सावरलं आणि गरजेनुसार खेळत राहिला संघासाठी आणि चांगल्या पद्धतीने धावा आल्या. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. प्ले अँड मिस. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर राकेश प्रभू पोलार्डच्या हातामध्ये. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर करण मोरे आणि रवीने जी बॅटिंग केली, रवी गुळीच्या बॅटमधून ज्या धावांचा वेग वाढला, एका साईडला नवलीचा ब्रँड तर एका साईडला मावळचा ब्रँड पाहायला मिळाला. पुन्हा एकदा थोडेसे बॉलला फॉलो केलं होतं, परंतु बाउन्स मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना खूपच बाहेर निघणारा बॉल होता. संघाची धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 86 रन कोणती धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये सेफ नाहीये, हे आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेला मुजम्मिलचा फटका बॅकफूट पंच केलाय आणि काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. धनंजय नाईक त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि चांगली फिल्डिंग करत असताना आपल्या संघासाठी त्याने धावा सेव्ह केले गेलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गॅपमध्ये खेळला होता. बॅकफूट पंच केला होता धनंजय नाईक. झाई या टीममधून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो एक गाव एक फॉर्मॅटमधून, परंतु आज या टीममध्ये त्याला समावेश केलं गेलंय. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन चांगला बाळगला होता, परंतु थोडासा थांबून आला बॉल. शरीराचा वेध घेणारा लेग बाईच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 बॉलचा सध्या खेळ होत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. उमर खान आणि मुजम्मिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहत आहेत. प्रज्योत अंबिरे यावेळेला ऑन साईडला पुल केलंय या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. गुड शॉट. षटकार. टप्पा पडल्यानंतर थोडेसे वेट अँड वॉच केलं आणि सरळ बॉलला मात्र डिप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फेकून दिलं. ही ताकद आहे या खेळाडूची. आपण पाहिलं तर मुजम्मिलच्या नावावर 4 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून येत असताना क्लासी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या फक्त 3 रन्स होत्या. ताई पॅकर्स पालघर टीम प्रथम बॅटिंग करत असताना फक्त 3 धावा, परंतु 13 धावेने पुढे चाललाय संघ पाहायला मिळतो. स्वर्गीय प्रशांत 11 रायगड हा संघ 16 वर जाऊन पोहोचला गेलाय. म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाच्या कंपॅरिझन करताना 13 धावेने पुढे आहे. एक विकेटने सुद्धा आपण पाहिलं तर तिथे 1 विकेट गेली होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कोणती विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाजू राहिले. उमर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे. धनंजय नाईक समोर. मॅन फ्रॉम झाई ऑन साईडला. उमर खानच्या बॅटमधून मात्र अप्रतिम दमदार आणि शानदार षटकार येतोय. 6 धावा. टायमिंग पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. विनायक भोईर त्या ठिकाणी पोहोचेल, परंतु थोडेसे कुठेतरी आउटफील्ड थोडीशी मात्र जरूर
प्रॉब्लेम करणारी पाहायला मिळाली आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चौकार येत असताना जीवनदान मिळालंय उमर खानच्या या शॉटवर. आपण पाहू शकतायत या बॉलवर मोठा प्रहार केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु नशिबाने साथ दिली आणि बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि त्यानंतर बॉल येण्याच्या अगोदरच थोडेसे पडले आणि तिथे मात्र बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार आलाय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्वर्गीय प्रशांत इलेव्हन रायगड टीम जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 रन, 2 बॉलमध्ये 10 रन सध्या धनंजय नाईक खर्च करत असताना चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत. तो फुलटॉस बॉल जरूर होता. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. स्वतः करण मोरे विकेटकीपरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एक विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर त्याचा फॉर्म पाहता 3 बॉलमध्ये 10 रन खर्च केलेत. यावेळेला अप्रतिम प्लेइंग फ्रॉम द बॉडी. फोर्स केले या बॉलला. प्रशांत पाहतच राहिले. सरळ बॉलला फेकून देत असताना उमर खानच्या बॅटमधून षटकार. टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवणारा हा षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 32 वर तब्बल जाऊन पोहोचले गेले. 86 रनचं पाठलाग करत असताना कोणत्याही प्रकारची कारणं सांगत बसलेली नाहीयेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग करत असताना की आम्हाला सुद्धा या वेळेला त्यांनी षटकार चौकार मारले तर आम्ही सुद्धा या ठिकाणी मारण्यासाठीच उतरलेलो आहोत आणि ती षटकार चौकारांचा सध्या पाडा बोलताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. या बॉलला जरूर लिफ्ट केलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आला. वेट अँड वॉच करत हेमंत शेट्टी सर वळतायत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 रन. 33 रन 33 धावा. 26 बॉल आहेत आणि 26 बॉलमध्ये अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय. 54 रनची आवश्यकता. 87 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. हा बॉल उंचीवर निघून जाईल. प्रशांत घरत पुढे सरसावतायत. तत्पूर्वी पाहतच राहतील विनायक भोईर आणि प्रशांत घरत आणि सरळ बॉलला फेकून दिलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट बाय उमर खान. इज ऑन फायर. क्लासी बॅटिंग. अनबिलिव्हेबल शॉट. 6. रनचं टार्गेट सेट केल्यानंतर आता धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. वेग होता. मात्र प्रज्योत आंबेरे पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल लेग बाईटच्या स्वरूपात एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 24 बॉल आणि 46 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. काय अप्रतिम स्ट्रॅटेजी आखले गेले आणि दोन्ही बॅटरने आतापर्यंत खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेले आहे. अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 40 रन 20चा ॲव्हरेज. या षटकामध्ये सुद्धा 23 रन्स तब्बल खर्च केला धनंजय नाईकने आणि चांगली बॅटिंग करत असताना 8 बॉलमध्ये 23 रन उमर खानच्या बॅटमधून आलेत, तर मुझम्मिल यांच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 13 रन आलेत. भरपूर समाचार घेतला धनंजय नाईकचा प्रिव्हियस ओव्हरमध्ये. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 46 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 46 रन. विचार विनिमय करत कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल, ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज जरूर लावून देईल याकडे लक्ष आहे. विचार विनिमय करत प्रज्योत आंबेरेवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेलाय. चांगली बॅटिंग सध्या होत असताना उमर खानच्या बॅटमधून मुझम्मिल एका साईडला. उमर खानकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट अबाउट इट, आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 पर्व 5वं आहे. निरंतरता आहे या स्पर्धेची. अव्याहतपणे अविरतपणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम केलं जातं. हर्ष अडसूळ, मयूर तरकारी, संदीप पोटे अँड ऑल टीम. आदरणीय सन्माननीय अनंत तेली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम. 40 रन झालेत. पॅकर्स पालघर टीम सध्या अडचणीत स्ट्रगल करत असताना पाहायला मिळते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. त्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही.
परंतु क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणूस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अद्ययावत असायला हव्यात. अचूक टप्पा होता. टप्पा अचूक पद्धतीने आणि थोडासा खाली राहिला होता. सरळ बॉल निघून जाईल प्रशांत गरजच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 40 रन झालेत आतापर्यंत तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 23 बॉल आणि 46 रन. प्रति चेंडूमागे 2 रनची सरासरी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. खूपच बाहेर निघणारा व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41-41 या धावसंख्येवर. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तेवढे चांगल्या दर्जाचे खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस आणि त्यामध्ये खेळाडूंची खूप मेहनत ही सातत्याने पाहायला मिळते. मग रात्रंदिवस क्रिकेट आणि त्या मेहनतीतून मात्र एक यशाचा मार्ग सुकर होताना पाहायला मिळतो. ऑन साईडला पिकअप शॉट. काय फटका खेळलाय. ग्लोरियस मॅग्निफिसंट टायमिंग. उमर खानच्या बॅटमधून दमदार शानदार षटकार. 6 धावा. प्रॉपरली पाहायला मिळालं. टायमिंगच्या जोरावर खेळला होता. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट मॅग्निफिसंट. 47 ला 0. जशी करण मोरे आणि रवी गुळेने बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग उमर खान आणि मुझम्मिल यांना आपण पाहतायत. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि पोलार्ड पाहतच राहिले. मात्र प्रेक्षक खेळाडू बनतायत आणि खेळाडू प्रेक्षक बनतायत. षटकार. क्लास पुन्हा एकदा. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. एक नंतर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र प्रयत्न. उमर खानच्या बॅटमधून 2 रन्स कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55 धावा. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॅटिंग केली आतापर्यंत 12 बॉलमध्ये 37. करण मोरेने शानदार अर्धशतक झळकावलं आणि आता तीच वाटचाल उमर खानची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. रन्स येत आहेत परंतु इथे विकेट्स मिळतील का, डॉट बॉल येतील का, काही पॅकर्स पालघर तेच विचार करत असतील. 55 ला 0. आज चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलतोय, अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला उजव्या हाताचे गोलंदाज काही राऊंड द विकेटने येतात त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला सुद्धा थोडंसं त्रस्त होतं. बाहेर निघणारे बॉल असतात, कॉट बॅहँडचे जास्तीत जास्त चान्सेस निर्माण होतात. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फार वेगाने बॉल निघून जाईल. ॲज अ स्विफ्ट एज अन ॲरो. बाणासारखा वेगवान. विजयच्या वेगाने बॉल निघून गेला. उमर खानच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. स्वर्गीय प्रशांत 11 रायगड या टीमला. अप्रतिम. प्रजोत आंबेरे खूप महाग ठरला. 2 षटकं 34 धावा खर्च केल्या तब्बल. विकेट मिळाली नाही. इतर वेळेला त्याची इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली परंतु इथे या मैदानात फुलबाला काही राहिला नाही आणि आता चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणले गेले. गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेला आणले. चांगला खेळ केला होता या फलंदाजाने सुद्धा, गोलंदाजाने सुद्धा चांगली कामगिरी केली होती. आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात 59 झाले. 3 षटकांचा खेळ. 3 षटकांमध्ये 27 रन. 9च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. चांगली बॅटिंग केली आणि अर्धशतकीय भागीदारी सुद्धा अप्रतिम रचले गेले. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं चांगला खेळ केला होता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. ऑन साईडला हुक केलंय. शानदार. 6 धावा बुक करत असताना व्हॉट अ शॉट. 6.
65 रन. यावेळेला स्टायलिश शॉट पाहायला मिळतो. गुडघ्यावर बॅलन्स केला. घुटना टेक और मुझम्मिल का सिक्सर देख. क्लासी शॉट, अनबिलिव्हेबल. काय फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ओव्हर द विकेटने आले, बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना आणि कंटिन्यू 4 बॉलवर 4 षटकार मारलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एस्टेनच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉलची सांगता झाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचले गेले ते एकंदरीत 71 धावा. 16 रनची आवश्यकता, 15 रनची आवश्यकता आहे. 86 रनचं पाठलाग करताना बेधडक आणि बेखवाब बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत दोन्हीही बॅटर. चांगला बॉल होता. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना सरळ बॉल प्रशांत घरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 71 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. 2 षटकार आल्यानंतर 2 बॉल चांगले कमबॅक करत असताना आपण पाहिलं कौस्तुभ म्हात्रेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 71 वर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला पुल केलंय, शानदार डिलाइटफुल करत असताना ग्रेट बॅटिंग. अतिशय चांगली उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग करत असताना बॅटिंगचा स्टँडर्ड कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवत असताना मुझम्मिलच्या बॅटमधून अतिशय हा चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार येतो आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 77 धावा. 9 रनची आवश्यकता आहे. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी बुंद्यातला बॉल होता. खुदून काढला जातोय. विनायक भोईर पुढे सरसावेल तत्पूर्वी डेफिनेटली सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने 78 वर स्वर्गीय प्रशांत इलेव्हन रायगड टीम जाऊन पोहोचते. ताई पॅकर्स पालघर टीम एका साईडला आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने आतापर्यंत संतोष बंड सर खुश असतील, निलेश परदेशी सर खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, परंतु हे लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि त्यामुळे एक संधी दवडल्यानंतर दुसऱ्या संधीचं सोनं सुद्धा करणं तेवढंच तत्पर असेल. काही चुका झाल्या, कोणता गोलंदाज कोणत्या ठिकाणी वापरावा हे सातत्याने मात्र चर्चा राहील. 78 ला 0. काय भागीदारी रचली आतापर्यंत. ग्रेट बॅटिंग. बरोबर मेरिटवर खेळलेत. चेंडूच्या लेंथला ओळखलं. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 79. विजयासाठी आता 7 रनची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. 86 रनचं पाठलाग करत असताना त्या अप्रतिम चांगली बॅटिंग केली. कोणत्याही प्रकारचं दडपण घेतलं नाही. त्यांची खुबी राहिली. या बॉलला जरूर फॉलो केलं. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. धनंजय नाईक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स, एकच रन कंप्लीट केली जाते. या एकेरीने संघाची धावसंख्या 80 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने या मॅचला फिनिश करेल करण मोरेच्या या अर्धशतकीय खेळीवर पाणी फेरण्याचा दृष्टिकोन सध्या तरी पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, फिनिशिंग टच आणि या मॅचला फिनिश केलंय. अतिशय चांगली यावेळेला बॅटिंग करत असताना आपण पाहिलं दोन्हीही बॅटरने चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतायत प्रसन्न पाटीलचा हा बॉल. ह्या वेळेला फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलं आणि सरळ बॉल मात्र निघून गेला षटकारासाठी. विजयाची घोडदौड मात्र यावेळेला सुरू राहिले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, विनर्स वर्सेस विनर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि जयेश भोसले सर आपल्या समवेत जोडले जातील. तत्पूर्वी मॅच समरी करण मोरे 50 रन. भाविश पवार आपण थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच गेल्या मॅचची यावेळेला आपण सन्मानित केले जाईल. आपण मॅच समरी पाहतायत. जबरदस्त बॅटिंग. उमर 47 आणि मुझम्मिल 33 धावा. काय बॅटिंग केली दोन्हीही फलंदाजांनी. आणि उमर खान जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि जयेश भोसले सर आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद.